स्वागत आहे सगळ्यांचं जाणीचे यज्ञकर्म बाय मैथिलीज किचन या चॅनलवर। नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण अशीच प्रोटीन रिच वेगळी रेसिपी घेऊन आलेलो आहे। कालच्या भागात आपण मुगाची डाळ बघितली होती, अर्थात मुगाची भाजी बघितली होती जी प्रोटीन रिच आहे, आणि तसंच आजच्या भागात पण आपण प्रोटीन रिच हाय प्रोटीन रिच अशी रेसिपी बघतो आहे। ती म्हणजे आहे किनोवा उपमा। किनोवा हा खूप प्रोटीननी भरपूर असा साहित्य आहे, पदार्थ आहे, आणि त्याच्या ते म्हणजे डॉक्टर रेकमेंड करतात आजकाल, आणि आजकाल सगळेजण डाएट करणारे ते आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश करतात। तर याच्या वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला कशा बघता येतील आणि कशा खाता येतील, याची टेस्ट कशी डेव्हलप करायची ते अशा पदार्थातून मी तुम्हाला सांगू शकते। आणि खात्री बाळगा की तुम्ही एकदा जर हा उपमा करून बघितला तर तुम्हाला तो खूप म्हणजे खूप आवडणार आहे, आणि हेल्दी रेसिपी पण इतकी चविष्ट लागू शकते यावर तुमचा विश्वास बसणार नाही। तर हा किनोवा उपमा कसा करायचा, तर याच्यासाठी काय करायचं, तर किनोवाला ना थोडं धुवून घ्यायचं आधी 2 ते 3 वेळा छान व्यवस्थित पाण्यामध्ये, आणि त्याला थोडा वेळ भिजवत ठेवायचं। साधारण अर्धा तास ठेवलं तरी चालणार आहे, किंवा भिजवायची स्टेप्स तुम्ही स्किप केली तरी चालणार आहे, पण त्याला धुवून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण किनोवाला ना थोडा बिटरनेस असतो, तो जाण्यासाठी त्याला व्यवस्थित धुवून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला कुकरला वाफवून घ्या। कुकरला वाफवून घेतल्यामुळे काय होतं, तो लगेच शिजतो, शिजायला त्याला अजिबात वेळ लागत नाही मग। आणि तुम्ही ही प्रोसेस आदल्या दिवशी पण करून ठेवू शकता, आणि सकाळी नाश्त्याला तुमचा उपमा एकदम झटकन अगदी म्हणजे 2 मिनिटापेक्षाही कमी वेळात होऊ शकतो। तर काय करायचं आहे, असं केल्यानंतर वाफवून ठेवल्यानंतर किनोवा आपण फोडणी घालणार आहे। फोडणीमध्ये मी तेल घातलं आहे। तेल तुम्ही डाएट करत असाल तर खूप कमी वापरा, किंवा नाही वापरलं तर तरी चालू शकतं, किंवा तूप पण वापरू शकता। थोडंसं जिरं मोहरी घालायचं आहे, अर्धा चमचा। त्याच्यानंतर मी कढीपत्ता घातलेला आहे 7-8 पानं, कांदा घातलेला आहे, चांगला एक मोठा कांदा घेतलेला आहे पूर्ण अख्खा। त्याच्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत। तर मसाल्यामध्ये एकदम बेसिक मसाले, हिंग घालायचं थोडंसं, अर्धा चमचा हळद, अर्धा ते 1 चमचा तिखट, त्याच्यानंतर धणेपूड आणि मीठ, बस इतकेच बेसिक मसाले घालायचे। तिखटाच्या ऐवजी तुम्ही मिरची पण वापरू शकता भरपूर प्रमाणात, जसं तुम्हाला हवं आहे झणझणीत वगैरे। तर अशी आपली फोडणी रेडी आहे खूप सोप्या पद्धतीने। तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या पण ॲड करू शकता, टोमॅटो, गाजर, त्याच्यानंतर सिमला मिरची, जसं तुम्हाला ज्या भाज्या आवडतात, मटार पण घालू शकता, कॉर्न पण घालू शकता, आणि हा उपमा अजून हेल्दी करू शकता म्हणजे खूप फायबर्स ॲड करून। तर ही हाय प्रोटीन रेसिपी तुम्हाला खूपच यम्मी लागेल आणि चविष्ट होईल। आणि आता हा आपण आपला उकडलेला जो किनोवा आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे। किनोवाला मोड पण खूप छान येतात, त्याच्यामुळे मोड आणून सुद्धा तुम्ही हा किनोवा खूप छान वापरू शकता, खूप छान पद्धतीने खाऊ शकता। हा नुसता बॉईल केलेला किनोवा तुम्ही वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून सलाद म्हणून पण खाऊ शकता। तर खूप छान रेसिपी आहे, ग्लुटन फ्री वेगन असणारी अशी ही रेसिपी आहे, खूप हेल्दी रेसिपी आहे, आणि डाएट करणाऱ्यांसाठी जशी ही उत्तम आहे तशी ही सगळ्याच लोकांना चालू शकते अशी आहे। यांनी पोट भरपूर प्रमाणात छान भरतं। हा एवढा किनोवा 2 माणसांसाठी खूप होतो, कारण यांनी लगेचच पोट भरतं प्रोटीन भरपूर असल्यामुळे। आणि याच्यात लिंबू पिळायला अजिबात विसरायचं नाही आहे, कारण आपल्याला पचायला त्याला हलकं करायचं आहे, कारण हाय प्रोटीन खाल्ल्यामुळे ते पचायला थोडं जड असतं, त्यामुळे वाफवून घेणं, लिंबू पिळणं, किंवा याच्यामध्ये तुम्ही दही पण वापरू शकता, त्याच्यामुळे पण त्याची चव पण वाढेल आणि ते उत्तम लागेल। आणि लिंबू जास्त महत्त्वाचं आहे, कारण लिंबामुळे काय होतं की पचायला तो पदार्थ थोडा हलका होऊ शकतो। आणि कोथिंबीर भरपूर पेरायची की आपला उपमा रेडी आहे। तर अशी ही हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि एकदा का तुमची चव डेव्हलप झाली किनोवाची की मग तुम्हाला याच्या वेगवेगळ्या रेसिपी खूप आवडू शकतील याची मी खात्री देते। तर अशा हेल्दी रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर जाणीचे यज्ञकर्मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। जास्तीत जास्त लोकांपर्यंत या शेअर करा, जेणेकरून त्यांना पण अशा हेल्दी रेसिपीज करायची प्रेरणा मिळेल। तर नमस्कार, पुढच्या भागात भेटूच आहे अशाच हेल्दी रेसिपीसह। तोपर्यंत जाणीचे यज्ञकर्म। नमस्कार।